20 दिवस. हा, पण कोश म्हणजे कोश विक्रीपर्यंत आपल्याला 1 महिना लागतो त्याला. त्याचं उत्पन्न कसं राहते, भाव कसा मिळतो याला मार्केटला? भाव आता ह्या वर्षी रेशीम शेतकऱ्याचे खूपच चांगले दिवस आलेत असं म्हणायला हरकत नाही. कारण ह्या वर्षी रेट खूपच चांगले आहेत. आणि ह्याला कमीत कमी 500 रुपयापासून 850 रुपयापर्यंत सध्या रेट आहेत किलोचे. आपल्या बीडच्या किलो प्रमाणे जातो म्हणा. आणि जर बेंगलोरला म्हणतात तर 500 पासून 900 पर्यंत आहेत. अतिशय उत्तम. याच तुतीची लागवड कशी करायची शेतीमध्ये? आता तुतीच्या लागवडीमध्ये खूप प्रकार आहेत. जसे जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती. आता काही स्टंप पद्धतीने करतात, काही सलग पद्धतीने करतात, कुणी 4x1 वर करतय, कुणी आता माझी आहे ती 6x2.5 वरची आहे. किती त्याचं म्हणजे क्षेत्रावर लागवड आहे तुतीची? माझी 2 एकर क्षेत्र लागवड आहे. आणि ह्या वर्षी पाऊस कमी असल्यामुळं पाल्याची एवढी खूप काही चांगली क्वालिटी नाही. आता ही पहिलीच बॅच आहे माझी. आणि गेल्या वर्षी पाऊस काळ चांगला असल्यामुळे ह्या टायमाला माझी दुसरी बॅच आलेली. अरे वा. म्हणजे ह्यावेळेस तू निसर्गाच्या याच्यामुळं कृपे म्हणजे कृपाच नाही म्हणायचं निसर्गाची यावर्षी. निसर्गाचा कोप म्हणायचे. कोपच आहे ह्यावर्षी. त्याच्यातून आपला थोडा शेतकऱ्यांचा लॉस करावा. आणि तरी पण समजा हे जर आपले आता बॅच निघली तरी पण इतर समजा कापसाच्या ह्याच्या तुलनेत आपल्याला म्हणजे आपण प्लस मध्ये आहोत. म्हणजे उत्पन्न समाधानकारक देते मला हरकत नाही तुतीचा उद्योग. अतिशय चांगलं उत्पन्न हे छोट्या छोट्या शेतकऱ्यांसाठी तर अतिशय चांगलं आहे. दुसऱ्याची इथं मजुरीने जाण्यापेक्षा म्हणजे स्वतःच्या इथं स्वतः आपलं रोजंदारी निर्माण म्हणजे रोजगार निर्मिती होती. 2 एकरचं किती उत्पन्न होतं वार्षिक म्हणजे आता तुतीच्या उद्योगावर? आता ह्या वर्षी नाही सांगता येणार. गेल्या वर्षी झाले होते 7 लाख रुपये 2 एकर मध्ये. 2 एकर. आता याला तुम्हाला मार्केटला नेण्यासाठी कशी प्रोसिजर असते? आता याला मार्केटला आपल्या बीडला पण आपल्या मार्केट कमिटीने बाजार समितीने मार्केट उपलब्ध आहे आपल्या बीडला. आणि महाराष्ट्रातलं नंबर 1चं मार्केट आणि देशातलं 2 नंबरचं म्हणलं तरी काही हरकत नाही. तर बीडला आहे. आणि दुसरा पर्याय अगोदर आम्ही बेंगलोरला घेऊन जात होतो, रामनगरम. आता शेतकऱ्याच्या हिशोबाने समजा कधी बेंगलोरला जातात, कधी इथं विकतात. म्हणजे ते बरं बेंगलोरला न्यायला ट्रान्सपोर्टचा खर्च शेतकऱ्याकडे असतो. शेतकरी मग त्याच तुलनेत इथं दिल्यावर थोडाफार तो ट्रान्सपोर्ट खर्च कमी करून भाव इथं एकच भाव पडतो. एक केलं तरी एकच, ते केलं हे केलं तरी. आता तुम्हाला या आळीबद्दल पूर्ण आम्हाला जीवनचक्र सांगताल का? म्हणजे कशी आणायची पहिल्या दिवशीपासून तर कितव्या दिवशी ती पूर्ण कोस तयार होऊन म्हणजे अंड्यापासून? अंड्यापासून. आता या अंडे पुंज निर्मितीचं आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त गडहिंग्लजला आहे आणि प्रायव्हेट 1-2 आहेत. अंडे आणल्याच्या नंतर त्याला ब्लॅक बॉक्सिंग करावं लागतं. ब्लॅक बॉक्सिंग म्हणजे अंधाऱ्या खोलीमध्ये त्याला ठेवणे. आणि अंधाऱ्या खोलीत ठेवून त्याला ज्यावेळेस ते काळे पडतात अंडे म्हणजे ते पिल्लू बाहेर पडायचे त्या टायमाला दुसऱ्या म्हणजे ज्या दिवशी काळे पडेल एखादं बाहेर पडलेलं असेल त्यावेळेस आपल्याला त्याच्यावर एक छोटा वरी लॅम्प लावायचा असतो, उजेड करायचा असतो. कारण तिला एक निसर्गाचीच एक देणगी म्हणावं लागेल त्याला. अंधार असला तर ते पिल्लू बाहेर येणार नाही. कारण त्याला माहिती बाहेर जर आलं तर अंधारात आपल्याला काही खायला मिळणार नाही. त्या हिशोबाने त्याला उजेड लावल्याच्या नंतर ते अंड्यातून बाहेर पडतात. म्हणजे ते त्याची जे देवानेच करून देवानीच त्याला एक नैसर्गिक त्याला म्हणजे ती देणगीच आहे म्हणायचं. आणि ते बाहेर निघल्याच्या नंतर आपल्याला छोटे छोटे कवळे शेंडे कट करून त्याला टाकायचे असतात. हे त्याला आपल्याला एक 6 वेळेस जर टाकलं तर ते आपला पहिला मोल्ट बसला म्हणायचं त्याला. म्हणजे बसतो झोपत आहेत ते. एक साप कसा कातीन टाकतो तसं त्यांची एक कात अवस्था असती. पहिली असती ती 24 तासाची असती ती. आणि ते म्हणजे सुप्त अवस्थेत पडतात, पाला वगैरे काही खात नाहीत ते 24 तास. आणि त्या 24 तासाच्या नंतर मोल्ट पास झाल्याच्या नंतर थोडा त्याच्यापेक्षा थोडा जाड पाला टाकायचा त्यांना. दुसरी फिडिंग आहे आपली, दुसरी मोल्ट आपला हा 5 ते 6 पाल्यामध्ये तो पण बसतो. असे आपल्याला 4 सायकल असतात. आणि जशी जशी तिची वाढ होत राहील त्या पद्धतीने आपण त्यांना एक स्पेसिंग जागा देत चालायचं असतं. आणि सुरुवातीचे 2 मोल्ट हे आपल्याला असे ट्रे मध्ये घ्यायचे असतात. हे असे ट्रे असतात. सुरुवातीचे 2 मोल्ट हे आपल्याला अशा ट्रे मध्ये घ्यायचे आणि ट्रे मध्ये घेऊन त्याला 2 मोल्ट पास झाल्याच्या नंतर आपल्याला हे शेड मध्ये शिफ्टिंग करायचं असतं. आता याची तुमची प्रथम प्रक्रिया कुठं करतात तुम्ही? त्याचं शेड वेगळं आहे का? चॉकी रूम असते त्याला एक व्यवस्थित म्हणजे मेंटेन केलेलं असतं, हवामान मेंटेन केलेली रूम असती. त्या रूम मध्ये असतं हे सगळं. ओके.
आणि आता हे कोस तयार व्हायला 5 ते 6 दिवस लागतात. 6 दिवस चंद्रिका टाकल्याच्या नंतर 6 दिवस. हा, मग आता इथून तुम्ही ट्रान्सपोर्ट कसं करतात, म्हणजे त्याला कशा प्रकारे नेतात? काय आपले कांदा बारदाना असतो त्याच्यामध्ये गोण्या भरून आपल्या रिक्षानी वगैरे, जसं आपल्या कॅरेट वगैरे मध्ये नाही, बारदाण्यामध्ये. बारदाने. धन्यवाद काका. प्रथमतः तुमचं अभिनंदन की तुम्हाला रेशीम श्री हा पुरस्कार मिळाला 2007 साली. धन्यवाद. आणि यशस्वी उद्योजक मराठवाड्यात अशा प्रकारे आहेत हे कोणालाही माहिती नाही, जे की आपल्या माध्यमातून आपण माहिती करून देत आहोत. तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटूत आणि अजून काही माहिती, नवनवीन तंत्रज्ञान येईल त्याची माहिती आपण दर्शकांना देऊ. धन्यवाद. नमस्कार.